आज 8 सप्टेंबर 5 सप्टेंबरचा जो शिक्षक दिनाचा कार्यक्रम आहे तो आपण आज घेत आहोत आणि आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं ज्या विद्यार्थ्यांनी शिक्षिका म्हणून ज्यांनी काम केलेलं आहे आणि बघा पावसानं सुद्धा त्याला चांगला रिस्पॉन्स दिलेला आहे, तर त्या विद्यार्थिनींनी अतिशय चांगलं नियोजन केलं आणि खाली कार्यक्रम घ्यायचा होता तर अचानक आपला वरती कार्यक्रम घ्यायचा ठरल्यामुळे थोडंसं एक जी सुरुवातीची जी डिसिप्लिन आहे तर त्याच्यामध्ये लेटेड बी, पण सर्वात प्रथम ज्या विद्यार्थिनींनी शिक्षिका म्हणून काम केलं त्यांचं शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी आणि सर्वांचं या टीमचं प्रथम जिजामाता विद्यालयाकडून हार्दिक अभिनंदन. आताच मला एकच तुम्हाला सांगायचं आहे की तुम्ही भारताचं भवितव्य आहात आणि तुमच्याकडून एक अपेक्षा अशी आहे, मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. सिर्फ पंख होने से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. हौसला म्हणजेच कॉन्फिडन्स. जिनके सपनों में जान होती है म्हणजे तुम्ही स्वप्न बघा आणि त्या स्वप्नाच्या पाठीमागं इतकं हात धरून लागायचं की ते अचिव्हमेंट होतपर्यंत शांत बसायचं नाही. कल्पना चावला हेच सांगितलंय, मोठी स्वप्न बघा, लो एम इज क्राइम. आणि ही मोठी स्वप्न साकार करण्यासाठी तुमच्या पंखात बळ तुमच्या आई वडील, तुमचे गुरुजन आणि तुमचा समाज देत असतो. नुसतं बळच नाही तर कॉन्फिडन्स लेवल तुमची बिल्डअप करण्यासाठी गुरुजन वर्गाचा फार मोठा वाटा असतो. मग गुरु कसे पाहिजेत, गुरुजी कसे पाहिजेत, बाई कशा पाहिजेत की ज्या तुमच्यामध्ये आत्मविश्वास जास्त वाढवू शकतील का तुमचा आत्मविश्वास खच्चीकरण करू शकतील. तुम्ही कॉन्फिडन्स लेवल तुमची अशी बिल्डअप करा की ज्या वेळेला तुम्ही समोर येता बोलण्यासाठी त्यावेळेला सुद्धा वरती न बघता इकडे तिकडे तुमचा कंटेंट काहीही असू दे, डोळ्यात डोळे भरून बघा. कॉन्फिडन्स लेवल वाढवा. एज्युकेशन किंवा शिक्षण, ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार आणि कॉन्फिडन्स किंवा प्लॅनिंग, हार्डवर्क, कॉन्फिडन्स इज इक्वल टू सक्सेस. तर त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं अगदी 5वीच्या विद्यार्थिनीने केलेलं इंग्रजीतून भाषण असेल, संस्कृतीने केलेलं आत्ताचं भाषण असेल, त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की आत्मविश्वास भरणारा शिक्षक. दुसऱ्या एका विद्यार्थिनीने सांगितलं शिक्षक हा डायरेक्टर असतो. तुमच्या जीवनाचा चित्रपट सुपर सुपर डुपर हिट व्हायचा असेल तर तुमच्या जीवनाची कथा कोणी लिहिली पाहिजे, तुमच्या जीवनाचा डायरेक्टर कोण पाहिजे, गाणी घेणारा, गीतकार, संगीतकार, दिग्दर्शक. तर या बऱ्याच गोष्टींची एकत्रित चांगला मिलाप झाला तर तुमच्या जीवनाचा चित्रपट चांगला सुपर डुपर होतो. मग फ्लॉप व्हायचा नसेल जीवनाचा चित्रपट तर भीती सगळ्यात महत्वाचं, अनावश्यक आणि चुकीच्या गोष्टींसाठीची जी भीती आहे ती सगळ्यात महत्वाचं. तुम्ही योग्य गोष्ट करायची, अयोग्य गोष्टी करायला घाबरायचंच आहे. आणि त्यासाठी विंदा करंदीकरांची एक कविता आहे. काय कविता आहे बघा, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर, असे जगावे दुनियेमध्ये, असे जगावे दुनियेमध्ये आव्हानांचे लावून अत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. नको गुलामी नक्षत्रांची, नको गुलामी नक्षत्रांची, भीती आंधळ्या ताऱ्यांची, आयुष्याला भिडता नाही चैन करावी स्वप्नांची, आयुष्याला भिडता नाही चैन करावी स्वप्नांची. असे दांडगी इच्छा ज्याची, मार्ग तयाला मिळती सत्तर, असे दांडगी इच्छा ज्याची, मार्ग तयाला मिळती सत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना, पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना, हसू असावे ओठावरती काळीज काढून देताना, हसू असावे ओठावरती काळीज काढून देताना. संकटासही ठणकावून सांगावे,
संकटासही ठणकावून सांगावे आता ए बेहतर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. करून जावे असेही काही, करून जावे असेही काही, दुनियेतून या जाताना गहिवर यावा जगास साऱ्या निरोप शेवटचा देताना. गहिवर यावा जगास साऱ्या निरोप शेवटचा देताना. स्वर कठोरता काळाचाही क्षणभर व्हावा कातर कातर. स्वर कठोरता काळाचाही क्षणभर व्हावा कातर कातर. नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. मुलींनो, मगाशी संस्कार हा एक शब्द आला. योग्य वेळेला योग्य संस्कार झाले तरच योग्य जीवनाची दिशा तुम्हाला मिळेल. खूप मोठ्या प्रमाणात एनर्जी आहे तुमच्याकडं. मगाशी बघा कशा खड्या आवाजामध्ये 2-3 विद्यार्थिनींनी भाषण म्हटलं. तुमच्यामध्ये जर तुम्हाला वक्तृत्व स्पर्धेसाठी जर तुमची तयारी करून घ्यायची असेल, आत्ताच शिक्षकांनी त्यांच्याकडे फोकस केला पाहिजे. ह्या मुली नक्कीच वक्तृत्व स्पर्धेमध्ये चमकतील. काही मुलींची तुमच्यातला मराठी विभाग आणि इंग्रजी विभाग सांभाळणाऱ्या ज्या शिक्षिका होत्या त्यांनी थोडंसं, ज्या मुलींनी सहभाग घेतलाय त्यांचे उच्चार, मगाशी 5th स्टँडर्ड म्हणणारी जी 5वीची विद्यार्थिनी, ती कुठला उच्चार करते, चुकीचा करते का, वेळी चूक दाखवून द्यायची म्हणजे ती सुधारली जाते. मराठीचे उच्चार जे असतात ते सुद्धा त्या विभाग प्रमुखांनी ते बघायचंय. मुलींनो, 3C तुम्ही लक्षात ठेवायचे तुमच्या विद्यार्थी दिशेमध्ये. 3C. पहिला C आहे C फॉर कॉन्फिडन्स. आणि कॉन्फिडन्स तुम्हाला आता मी जी विंदा करंदीकरांची कविता सांगितली त्याच्यामध्ये तुमचा कॉन्फिडन्स बिल्डअप झाला पाहिजे. त्यासाठीच आम्ही आहे. तुमचा कॉन्फिडन्स वाढवला गेला पाहिजे. तुझ्यामध्ये ही स्ट्रेंथ आहे ती तू डेव्हलप कर. तुझ्यातला हा वीकनेस आहे तिकडे तो बाजूला मध्ये तो कमी कर, त्याच्यात सुधारणा कर. पण तुझ्यामध्ये जी स्ट्रेंथ आहे ती ओळखण्यासाठी शिक्षक आहे. आणि ते ओळखणं आणि त्याच्या चांगल्या गुणांना वाव देणं, सुप्त गुणांना, हे आमचं कर्तव्य आणि रिस्पॉन्सिबिलिटी आहे. दुसरा, आणि कॉन्फिडन्स ज्यांचा चांगला आहे, मगाशीच सांगितलं कॉन्फिडन्स इज द की ऑफ सक्सेस. दुसरा जो C आहे तो म्हणजे कॉन्सन्ट्रेशन. कॉन्सन्ट्रेशन म्हणजे एकाग्र चित्त होणे. एखादी गोष्ट तुम्हाला ऐकायला सांगितली, कानात प्राण आणून ऐका. 100% ती व्यवस्थित ऐका. एक पाठी असणं किंवा एकदा ऐकलेलं लक्षात राहणाऱ्या व्यक्ती त्या सिस्टमॅटिकपणे ऐकतात. कुठेही समोर काहीतरी चालेल, पाठीमागे कमेंट्स लागलेले आहेत, तिथं तुमचं लक्ष नाही असं ज्या वेळेला वाटतं, याचा अर्थ तुम्ही त्यावेळी तुमची रिस्पॉन्सिबिलिटी व्यवस्थित पार पाडत नाही. समोर इकडे काहीतरी सुरू आहे आणि तुमचं कॉन्सन्ट्रेशन नाही आहे. वर्गात अभ्यास तुम्हाला शिकवतात, तिकडे कॉन्सन्ट्रेशन नसलं, लक्षात राहील का? नाही राहणार. म्हणून कॉन्सन्ट्रेशन इज द बेस ऑफ एज्युकेशन. आणि पहिला कॉन्फिडन्स, फर्स्ट C फॉर कॉन्फिडन्स, सेकंड C फॉर काय सांगितलं? कॉन्सन्ट्रेशन. तिसरा C काय असेल सांगा? चॅलेंजेस. चॅलेंजेस म्हणजे आव्हानं. जगामध्ये अनेक आव्हानं येतात, ती स्वीकारायला शिका आणि ती स्वीकारून त्याच्यावरती ओव्हरकम कसं करायचं त्या